हेलो जाओ मैदान के अंदर बैठो आराम से, सबको खुर्ची दो एक एक। समोरच्या दिशेनं संदेश त्या ठिकाणी होता, संदेशला मात्र संदेश द्यायचा नाही की होता या ठिकाणी, परंतु चेंडू गॅदर करू शकला नाहीये। जाईल आणि सिंगलच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचली, जाईल आणि सिंगलच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचली 6 आकड्यावरती। एक जबरदस्त सुरुवात या ठिकाणी होत असताना आपण पाहतोय। सुरुवातीला आपण पाहिलं टॉस जिंकला A1 सारजान आणि लगेच बॅटिंग करण्याचा एक धाडसी निर्णय त्यांनी घेतला आणि तो निर्णय त्यांच्या बाजूने लागताना आपल्याला जरूर पाहायला मिळते, कारण चांगली सुरुवात केली। यावेळेस आपण पाहिलं लॉंग ऑफला चेंडू रवाना झाला होता, त्या ठिकाणी विनोद रायाद होते, चांगलं क्षेत्ररक्षण जरूर पाहायला मिळालं। मात्र 2 धावा या कंप्लीट या ठिकाणी होताना आपण जरूर पाहतोय। अतिशय जबरदस्त सुंदर वातावरणामध्ये ही रोमहर्षकाची स्पर्धा, सह्याद्रीच्या कुशीमध्ये लपलेलं हे मैदान आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतंय। षटकातील पुढचा बॉल हॅपटाकर बॉल होता, पुन्हा एकदा समोरच्या दिशेने टॅप केले, एक सिंगल धाव मिळेल आणि सिंगलच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचला आहे ते 9 आकड्यावरती। हेमंतचं हे पहिलं षटक निश्चितच आपल्याला पाहायला मिळतंय। एक चौकार जरूर आलाय, त्याच्यानंतर कमबॅक हेमंतचा देखील राहिलाय या ओव्हरमध्ये। सह्याद्री स्पोर्ट बाफाणे वर्सेस आपण पाहतो A1 सारजा आणि या ठिकाणी आपण पाहिलं तर मोठा फटका मारण्याचा प्रयत्न जरूर केला होता, मात्र मिडविकेटला क्षेत्ररक्षक तैनात पकडतो झेल आणि समाप्त झालाय। फलंदाज आपण पाहिला तर भावेश या खेळाडूचा खेळ आउट। पहिल्या षटकाचा खेळ संपन्न होतोय। धावफलकावर ती धावा आपण पाहिला तर 9 धावा असताना एक महत्वाचा विकेट आपण पाहिला तर भावेश तो चांगली बॅटिंग करत होता, तो मात्र या ठिकाणी बाद होतोय। आता मात्र गणेश तुंबडा मैदानाच्या आतमध्ये इन झालाय। एक जबाबदारीचं टॅलेंटेड क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये खेळावं लागेल या 2 खेळाडूंना। आता मात्र जबाबदारी राहिली आहे या 2 खेळाडूवरती। वैभव खुताडी अँड गणेश तुंबडा हे 2 बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि नंबर 2चं षटक टाकण्याकरता गोलंदाज आपण पाहणार आहोत विनोद रायात। त्याने एकविरा ट्रॉफीमध्ये निश्चितच 100वा विकेट मिळवण्याचा प्राप्त त्याने केला। यावेळेस आपण पाहतो होता पहिल्याच बॉलवरती दांडी गुल फर्निचर उद्ध्वस्त एसडीजे
हॅलो हॅलो षटकातील पुढचा बॉल टाकण्यासाठी सज्ज झाला. यावेळेस पुन्हा एकदा समोरच्या दिशेने सुंदर फटका होता, मात्र तेवढं सुंदर क्षेत्ररक्षण देखील झालंय हेमंतच्या माध्यमातून. आणि एक आणखी गुड न्यूज आहे हेमंत करता देखील. हेमंतच्या देखील या वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशन मध्ये 100 विकेट झालेत. त्याच्या नावावरती देखील एक चांगला रेकॉर्ड पाहायला मिळतोय. धन्यवाद डीजे. चांगले गोलंदाज या ठिकाणी आपल्याला विनोद रायची पाहायला मिळते. षटकातील पुढचा बॉल यावेळेस विनोद रायच्या विरुद्ध हल्ला केलाय. चेंडूला पाठवले लॉंग ऑफ बॉर्डर लाईनच्या बाहेर. 6 धावणे करता येतो आहे षटकार. मला फिरतीच्या झुल्यात झुलवा, राया फिरतीच्या झुल्यात झुलवा, अन इश्काचा फुलखंद केलवा. मला फिरतीच्या झुल्यात झुलवा, राया फिरती. जरूर आपण पाहताय किरण, आपलं सुद्धा स्वागत असेल फिटनेस किंग. जे आपण पाहिलं तर बॉडी बिल्डिंग मध्ये आपण पाहिलं तर भरपूर काही आपल्या या विभागातून बिलॉंग करत असताना बॉडी बिल्डिंगमध्ये बॉडी बिल्डिंग त्यांची आवड आहे. किरण, स्वागत असेल तुमचं. नुकताच झालेला मला वाटतंय वसईमध्ये सुद्धा त्याने एक 3य क्रमांकाचा बॉडी बिल्डिंगच्या ज्या स्पर्धेमध्ये सहभाग घेऊन 3य क्रमांकाचं पारितोषिक सुद्धा मिळवलं आहे. आणि तेच किरण इथे दाखल झाले. त्यांचं स्वागत असेल सह्याद्री चषकामध्ये. वळूया ज्याप्रमाणे मैदानाच्या आतमध्ये हे मॅच आहे, कारण की सह्याद्री स्पोर्ट्स बापाने टीमचं आयोजन आहे. मग स्वतःच्या आयोजनामध्ये स्वतःचं जे परफॉर्मन्स असतं ते उंचावणं सगळ्यात मोठी गोष्ट असते. आणि ते उंचावण्यासाठी आपण पाहिलं तर मात्र सज्ज आहेत. परंतु नुसतं सज्ज असून नाही आहे, तर नक्कीच चांगलं क्रिकेट खेळावं लागेल, कारण की आपल्या संपूर्ण पाठीराखी आपल्याला पाहता आहेत. गणेश येतोय बॉलिंग ट्रॅक वरती. यावेळेस फुलटॉस बॉल होता आणि चेंडू जर आपण पाहिला तर डी झोनच्या दिशेने जाते. 2 धावा या ठिकाणी निश्चितच मिळतील. आणि या 2 धाव्याने धावसंख्या जर आपण पहिले जाऊन पोचले A1 सारजा टीमची, ती म्हणजेच 19 आकड्यावरती. षटक क्रमांक आपण या ठिकाणी पाहिलं तर 3रं ऑन झाले. गणेश नावाचा हा गोलंदाज आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय. आणि बॅटर देखील गणेश आहे. त्याच्यानंतर स्ट्राईक इन वरती आपण पाहतोय दिनेश आहे. पुढे सरसावणं यावेळेस खेळण्याचा प्रयत्न केला होता. अगदी डोळे मिटून खेळण्याचा प्रयत्न केला होता. डोळे मिटून आपण एकच गोष्ट करू शकता, झोपेमध्ये असताना तुम्ही सुंदर स्वप्न पाहू शकता. क्रिकेट आपण खेळू शकत नाहीये. थोडासा मिसटाइम स्ट्रोक जरूर झाला. एक सिंगल धाव पूर्ण या ठिकाणी जरूर केली. षटकातील पुढचा बॉल यावेळेस मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला. विनोद राया चेंडूच्या खाली जरूर आला होता. ओ हो 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 हो. यावेळेस आपण पाहिलं तर क्षेत्ररक्षण चांगलं झालंय. निश्चितच चौकार आहे की मग चेंडू सीमारेषेच्या आतमध्ये अडवला गेलाय, हे जरूर चेक केलं जाईल.
निश्चित सेफ आहे. षटकातील पुढचा चेंडू यावेळेस पुन्हा एकदा पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न केला होता. ओ हो आउटफील्ड थोडंसं खराब असल्या कारणाने चेंडूने देखील थोडीशी हुलकावणी या ठिकाणी दिल्या. अगदी विनोद राया त्याला बीट करून चेंडू बॉर्डर लाईनच्या बाहेर रवाना झालाय. 4 धावाडी करता आळा हा महत्वाचा चौकारच्या सायना धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 27 आकड्यावरती. यावेळेस आडव्या बॅटचा प्रयास जरूर केला होता या ठिकाणी. एक डॉट बॉल येतोय. धावसंख्या आपण वाली 27 आणि चेंडू टाकून झाले ते म्हणजेच 5. यावेळेस आपण पाहिलं तर हा चेंडू यस वाईट आहे. पुन्हा एकदा स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न केला होता परंतु चेंडू आपण पाहिला तर ऑस्टमच्या खूपच बाहेर यावेळेस पाहायला मिळाला. षटकातील पुढचा बॉल यावेळेस मात्र सुंदर रक्षण झाले विकास वाडा यांच्या माध्यमातून. आणखी एक मोठा धक्का बसतोय A1 सारजा या टीमला. फलंदाज आपण पाहिला तर दिनेश कुताडे देखील होते आउट. वॉशिंग पावडर निर्मा परंतु मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं ना तर सुंदर खेळ मात्र पाहायला मिळतोय. धावसंख्या आपण पाहिली तर 28 आणि 28 या आकड्यावरती आणखी एक महत्वाचा विकेट आहे तो डाऊन झालाय. न्यू गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल मिलिंद. निश्चितच विकेट हॅट्रिक साठी 500 रुपये कॅश प्राइज आहे पार्थ हेमंत लाखांद यांच्याकडनं. पहिला बॉल आपण पाहिला तर या ठिकाणी डेड बॉल घोषित केला. वेळेस पहिला बॉल आणि आपण पाहतोय चांगला जरूर हाताला होता मात्र तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण देखील झालंय. 2 धावा मात्र मैदानाच्या आतमध्ये पूर्ण केल्या गेल्यात. मिलिंद आहे गोलंदाजी करण्यासाठी एक त्यानंतर दुसरा बॉल आपण पाहिला तर डॉटच्या स्वरूपामध्ये पाहायला मिळतोय. पहिलं षटक आपण पाहिलं तर हेमंतच्या माध्यमातून टाकण्यात आलं. त्याच्यानंतर दुसरं षटक विनोद रायात आणि तिसरं षटक गणेशच्या माध्यमातून आणि चौथं षटक आपण हे पाहतोय मिलिंदच्या स्वरूपामध्ये टाकलं जातं. यावेळेस आपण पाहतोय सुंदर चेंडूची हाताळणी अगदी वाईट यॉर्करचा मारा यावेळेस केला होता गोलंदाज मिलिंदनं. अगदी कमी वयामध्ये निश्चितच एक प्लॅटफॉर्म त्याला देखील मिळालाय सह्याद्री स्पोर्ट वाफाण्याच्या माध्यमातून आणि त्या संधीचं तो सोनं करत असताना मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. मिलिंद पुन्हा एकदा राईट मोडतो विकेटनं. षटकातील पुढचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज होतोय. हो सुंदर डिलिव्हरी. ज्यावेळेस डॉट डिलिव्हरी जे टाकली जाते ना त्यावेळेस गोलंदाजाचा थोडासा आत्मविश्वास आहे तो वाढला जातोय आणि निश्चितच एक वेगळीच ऊर्जा
मनामध्ये निर्माण होते आणि ते या ठिकाणी आपल्याला जरूर पाहायला मिळेल वेलिनच्या माध्यमातून. षटकातील पुढचा बॉल यावेळेस आपण पाहिला तर अजून एक डॉट बॉल येतोय. बॅटर जर आपण पाहिला तर विघ्नेश कुताडे आहे ऑन स्ट्राईक वरती आणि त्याच्याकडनं निश्चितच आपण पाहिलं तर थोडीशी खराब बॅटिंग जरूर पाहायला मिळते. आणि एक शेवटचा बॉल शिल्लक आहे. यावेळेस आपण पाहिला तर शॉर्ट पिच बॉल होता, हुक केलाय चेंडूला फाईन लेगच्या दिशेनं. 2 धावा या ठिकाणी आपण पाहिला तर येत आहेत आणि या 2 धावेनं धावफलक जाऊन पोहोचला आहे. ते म्हणजेच 33 आकड्यावरती 34 धावांचं लक्ष असणार आहे विजयासाठी. घेऊया आपण छोटासा एक डीजे ब्रेक आणि पुन्हा आपण मैदानाच्या दिशेने वाटचाल करूया. यस डीजे. देखिए, हमारी जिंदगी का तंबू 3 बम्बुओं पे खड़ा था, शायरी, शराब और आग. एक भी बम्बू हटाएंगे तो हमारा तंबू उखड़ जाएगा. थँक्यू डीजे. चला बॅटर पाठवून द्या मैदानाच्या आतमध्ये. लक्ष आहे हॅलो. लक्ष आहे ते म्हणजेच 34 धावांचं 2 बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. एका बाजूने आपण पाहिला तर हर्षद लाखात, दुसऱ्या बाजूने विनोद रायात. पहिले षटक टाकण्याकरिता गोलंदाज आपण पाहणार आहोत दिनेश खुताडे. मॅचला होते सुरुवात. पहिलं षटक आपण पाहिलं तर पॉवर प्लेचं हे पहिलं षटक. पहिल्या बॉल वरती आपण पाहिला तर डावी एसटी डाऊन केलंय. पहिला धक्का बसतोय सह्याद्री स्पोर्ट बापाने टीमला. महत्वाचा बॅटर जो सलामीला नेहमी चांगली सलामी करून देणारा होता, परंतु त्या बॅटरला यावेळेस डगआउटचा रस्ता दाखवलाय. हर्षद लाखात आउट.
धन्यवाद अडीच. आता मात्र मैदानाच्या आतमध्ये विकास वायडा येतोय. एक जबरदस्त अष्टपैलू खेळाडू आहे आणि वसई तालुका आदिवासी क्रीडा असोसिएशनचा विचार केला तर कार्याध्यक्ष आहेत. यावेळेस दुसरा चेंडू देखील फुलटॉस होता आणि नक्कीच या ठिकाणी आपण पाहिलं तर चेंडूला मात्र हलक्या हातानं सन्मान दिला गेलाय आणि या ठिकाणी आपण पाहिलं तर एक सिंगल धाव ही पूर्ण होते. निश्चितच सिंगल धावेनं या ठिकाणी आपण पाहिलं तर अकाउंट जे आहे ते ओपन झाले सह्याद्री स्पोर्ट बाफाने टीमचं. यावेळेस आपण पाहिलं तर विनोद रायत आहे ऑन स्ट्राईक वरती पॉइंटच्या डोक्यावरून खेळण्याचा प्रयत्न केला होता. आपण पाहिला हा चेंडू तर ऑस्टमच्या खूपच बाहेर टाकला गेला. व्हाईट बॉलचा इशारा येतोय. आणखी एक धाव टीमच्या टोटल मध्ये या ठिकाणी ऍड केली जाईल. धावसंख्या आपण पाहिलं तर 34 धावा बनवायच्या आहेत. षटकातील पुढचा बॉल त्यावेळेस अजून एक वाईट बॉल. बॅक टू बॅक आपण या ठिकाणी पाहिलं तर दोन चेंडू वाईटच्या स्वरूपामध्ये टाकले जात आहेत. षटकातील पुढचा बॉल यावेळेस आपण पाहिलं तर मिस टाइम फटका. शॉर्ट स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक होता त्या ठिकाणी विजय चांगलं क्षेत्ररक्षण करतोय. एक सिंगल धाव मिळेल आणि सिंगलच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचला आहे ते 4 या आकड्यावरती. थेंबे थेंबे तले साचे. एका धावेसाठी सातत्याने मैदानाच्या आतमध्ये तरसावं लागतं दोन बॅटरला. षटकातील पुढचा बॉल यावेळेस आपण पाहतोय 30 सर्कलच्या वरून हा फटका खेळला गेलाय कावू कॉर्नरच्या दिशेनं. 2 धावा या ठिकाणी कंप्लीट होत आहेत. 2 टीमची धावसंख्या 6 वरती जाऊन पोहोचले. सहा धावा धावफलकावरती आपण पाहतोय. लक्ष आहे 34. आणि चेंडू टाकून झाले ते म्हणजे आपण पाहिले तर 4 चेंडू टाकून झाले. 6 धावा धावफलकावरती पाहतोय. लक्ष आहे 34 धावांचं आणि संत आणि सावधगिरीने चालू असलेला सामना आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. यावेळेस शॉर्ट पिच बॉल होता. हुक करण्याचा प्रयत्न केलाय. क्षेत्ररक्षक आहे जज करतोय पकडतोय झेल आणि आणखी एक मोठी विकेट डाऊन होताना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. सह्याद्री स्पोर्ट बाफाने टीमची विकास वायडा देखील होतोय आउट. 2-1. धन्यवाद अडीच. चांगली बॉलिंग करतोय मैदानाच्या आतमध्ये मिस्टर दिनेश. बॅटिंग मध्ये फार काही करू शकला नाहीये परंतु गोलंदाजीमध्ये पूर्ण प्राण जुवाळा लावले तसं म्हणे काही हरकत नाहीये. पहिल्या षटकाचा खेळ संपन्न होतोय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती आपण धावा जर पाहिल्या तर 2 बाद 6 अशी स्थिती आपल्याला पाहायला मिळते सह्याद्री स्पोर्ट बाफाने टीमची. निश्चितच अतिशय जबरदस्त गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळेल. आता मात्र दुसरं षटक टाकण्याकरता गोलंदाज आपण पाहणार आहोत विघ्नेश. म्हटलं गेलं ना सर्वात मोठ्या समुद्रानं लहान झऱ्याला एक प्रश्न विचारला होता. म्हणे ये झऱ्या तुला माझ्या एवढं मोठं कधी व्हायचं आहे. तेव्हा त्या लहान झऱ्यानं त्या मोठ्या समुद्राला फार सुंदर उत्तर दिलं. मला मोठं होऊन खारड होण्यापेक्षा लहान राहून गोड राहिलेलं बरं. आणि या ठिकाणी आपण पाहिलं तर एक छोटासा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय विघ्नेश खुताडी. छोटा तीर घाव करे गंभीर
आणि एक जबरदस्त गोलंदाज आहे. मी अनेकदा त्याची गोलंदाजी पाहिली आहे. एक विकेट टेकर गोलंदाज आहे. गोलंदाजीमध्ये देखील मिश्रण पाहायला मिळते. यावेळेस पहिला बॉल शॉर्ट पिच होता आणि त्याला हुक केलाय फाईन लेगच्या दिशेनं. चेंडू डिक्लेरेशन झोन मध्ये रवाना झालाय. पंचांच्या माध्यमातून ह्या 2 धावा या ठिकाणी निश्चितच डिक्लेअर केल्या जात आहेत. 2 टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच 8 या आकड्यावरती. पहिला बॉल आपण पाहिला तर गुडलेन वरती चेंडूची हाताळणी केली होती आणि त्याचा पुरेपूर समाचार उचललाय बॅटर विनोद रायतनं. पहिल्या ओव्हरमध्ये आपण पाहिलं तर 2 बाद 6 धावा खर्च केल्या होत्या गोलंदाज निनेशनं आणि त्याचा छोटा बंधू आपण या ठिकाणी पाहतो विघ्नेश. हे दुसरं षटक टाकण्याकरता आलाय. यावेळेस दुसरा बॉल ब्लॉकलमध्ये चेंडू हाताळला होता. एकदा वेगाने पुढे गेला. दुसऱ्या धावाचा प्रयत्न या ठिकाणी घेतला जातोय आणि जवळ आपण पाहिलं तर 3 क्षेत्ररक्षक हा चेंडू अडवण्याकरता पुढे आले होते. परंतु त्या अगोदर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं तर 2 धावा अति वेगाने या ठिकाणी पूर्ण केल्या आहेत आणि या 2 धावेनं धावफलक जाऊन पोहोचला आहे ते दुहेरी आकड्यामध्ये 10 क्रमांकावरती. षटकातील पुढचा बॉल. यावेळेस आणखी एक तेज तरार चेंडू हाताला गेलाय. या ठिकाणी आपण पाहिलं तर डॉट डिलिव्हरी कारण जोखीम पत्करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जात नाही. हेमंतने स्वतःला थोडंसं सावरलं. विनोदाला इशारा केला की थांब आणि निश्चितच एक टेक्निकल क्रिकेट या ठिकाणी खेळावं लागेल कारण महत्वाचे ते 2 बॅटर होते. त्यांना मात्र या ठिकाणी डगआउटचा रस्ता दाखवला. आता जे काही करायचं आहे ते आपल्या दोघांना करायचं आहे हेच मनामध्ये ठरवलंय. षटकातील पुढचा बॉल. एवढेच हलक्या हातानं पुन्हा एकदा पॉइंटच्या दिशेनं ढकलण्याचा फक्त प्रयत्न होता परंतु चेंडू आणि बॅट याच्यामध्ये प्रॉपर कनेक्शन झालं नाहीये. पुन्हा एकदा येतोय डॉट बॉल. म्हटलं जातं ना दिवा मातीचा असो किंवा सोन्याचा तो अंधारामध्ये किती प्रकाश देतो ना हे खूप महत्वाचं आहे. या ठिकाणी आपण पाहतोय एक महत्वपूर्ण बॉलिंग करत असताना मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय गोलंदाज विघ्नेश. हो यावेळेस दांडी गुल आणखी एक महत्वाचा बॅटर विनोद राया त्याला देखील आउट केलं जात आहे. वाटे गोलंदाजी मिस्टर विघ्नेश खुताडे. धन्यवाद. अडीच एक न्यू बॅटर केतन किरकिरे न्यू बॅटर येतोय. टॉस डिलिव्हरी होती. कव्हरच्या दिशेनं चेंडूला ढकललं. एक सिंगल धाव आणि सिंगलच्या मदतीनं धावसंख्या आपण पाहिली तर जाऊन पोहोचते ती म्हणजेच 11 या आकड्यावरती. लक्ष आहे 34 आणि निश्चितच आपण या ठिकाणी पाहिलं तर दोन्ही षटकांचा खेळ संपन्न झालाय. पहिल्या षटकामध्ये आल्या 6 या षटकामध्ये येत आहेत 5. आता मात्र 12 चेंडू शिल्लक आहेत आणि जिंकण्यासाठी 23 धावांची आवश्यकता. असं वाटलं होतं की नक्कीच कमीत कमी 2 ते 3 ओव्हर मध्ये हा सामना फिनिश केला जाईल परंतु लाजबाब गोलंदाजी राहिली आहे ती म्हणजेच A1 सारजा टीमची. नावामध्ये A1 आहे आणि A1 क्वालिटीची गोलंदाजी सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये या दोन्ही षटकामध्ये 2 बंधूंची आपण पाहिली. आता मात्र तिसरं षटक टाकण्याकरता गोलंदाज आपण पाहिला तर पाहायला मिळतोय तो म्हणजेच अविनाश सुरुंदा. स्ट्राइक एन वरती केतन
किरकिरे. आज आपण पाहिला तर मनोज किरकिरे आपल्याला पाहायला मिळत नाही या संघामध्ये. पहिला बॉल या ठिकाणी आपण पाहिला अविनाशचा, तर थोडासा गुड लेनवरती जरूर हाताळला होता. चांगला फटका जरूर एक्झिक्यूट केला या ठिकाणी डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं, परंतु एक सिंगल धाव या ठिकाणी पूर्ण होत असताना आपण पाहतोय. कारण या ठिकाणी स्ट्राईकवर जास्त राहणं हेमंतला खूप गरजेचं आहे आणि निश्चितच यावेळेस स्ट्राईकवरती हेमंत लाखात आपल्याला पाहायला जरूर मिळतोय. षटकातील पुढचा बॉल. हो 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 हो, काय चेंडूची हाताळणी केलंय. डॉट बॉल. बॉलच्या मिरिटमध्ये येऊन खेळणं खूप गरजेचं आहे. तुम्ही जर मोठा फटका तुम्हाला जर खेळायचा आहे तर निश्चितच चेंडूवरची नजर तुम्हाला एकदम परफेक्ट ठेवावी लागेल. तीक्ष्ण नजरेनं निश्चितच घाव करावा लागेल. यावेळेस शॉर्ट प्लेन बॉल होता, हुक केलाय पुन्हा एकदा फाईन लेगच्या दिशेनं. त्या ठिकाणी आपण पाहिलं तर डिक्लेरेशन झोन आहे. मिळतील 2 धावा. 2 टीमचे टोटल जाऊन पोहोचले, ती म्हणजेच 14 या आकड्यावरती. चेंडू टाकून झाले तर ते म्हणजेच 3 आणि उर्वरित बॉल आपण पाहिले तर 9 शिल्लक आहेत आणि 9 मध्ये 20 धावांची आवश्यकता आहे. मॅच होता कुठे आणि चाललाय कुठे. जसं वेळ मात्र निघत जाईल तसं मात्र या सामन्याचं चित्र अगदी क्लोज आणि क्लोज होताना जरूर पाहायला मिळेल. अविनाश षटकातील पुढचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज होते राऊंड द विकेटना. यावेळेस बॅटच्या पट्ट्यामध्ये हा चेंडू जरूर आलाय. ओ हो हो हो, बॅड लक म्हणावं लागतील या ठिकाणी सह्याद्री स्पोर्ट बापाने टीमचे. कारण ज्या ठिकाणी आपण पाहिलं तर 4 धावा होत्या, परंतु दुर्दैवानं हा चेंडू या ठिकाणी आपण पाहिला तर पुन्हा दगडाला लागून अगदी पुन्हा मैदानाच्या आतमध्ये आलाय. 2 धावा येत आहेत. 2 टीमची धावसंख्या आपण पाहिली तर जाऊन पोहोचते ती 16 या आकड्यावरती. 8 बॉल 18ची गरज. यावेळेस आपण पाहिलं तर अजून एक डॉट बॉल येतोय. मागचा हंगाम आपण पाहिला तर अक्षरशः हेमंत, हर्षद, विनोद, विकास याने अक्षरशः गाजवला होता वसई तालुका आदिवासी गड असोसिएशन मध्ये. मात्र यावेळेस फटका सुंदर आहे आणि चेंडू जाईल एका टप्प्यानं बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांकरता येतोय हा मोक्याच्या क्षणी चौकार. हॉलिवूड मधला डान्स बघितला करून, बॉलिवूड मधला हॉलिवूड मधला डान्स बघितला करून, पण आदिवासी तारपेची धून बसली मनात घर करून, पण आदिवासी तारपेची धून बसली मनात घर करून. धावसंख्या झाली आहे ती म्हणजेच 20 आणि 6 बॉलमध्ये जिंकण्यासाठी 14 धावांची आवश्यकता आहे. आपली संस्कृती, आपला स्वाभिमान आणि तारपा धून हीच आहे खरी आदिवासी समाजाची शान. सध्या तरी आता मात्र साखरपुड्याचे जास्त कार्य चालू आहे, तर नंतर लग्नांचे देखील कार्य चालू होतील आणि तेव्हा मात्र निश्चितच आदिवासी समाजामध्ये जेव्हा लग्न असतं तेव्हा मात्र या तारप्याची धून मात्र निश्चितच सातत्याने आपल्याला ऐकायला जरूर मिळते. या ठिकाणी आपण पहिला बॉल पाहिला तर लेग बिफोरची अपील देखील या ठिकाणी केली होती आणि निश्चितच लेग बायच्या स्वरूपामध्ये आमच्या गोट्या अंपायरच्या भूमिकेमध्ये निश्चितच चांगला पाय हलवून एकदम हा डिसिजन दिलाय वैभव धूम यांनी. लेग बायच्या स्वरूपामध्ये 1 धाव जरूर टीमच्या टोटलमध्ये ऍड केली जाते. 5 चेंडू 13 धावांची आवश्यकता. चेतन आहे गोलंदाजी करण्यासाठी. यावेळेस समोरच्या दिशेनं फटका चांगला आहे आणि
एक धाव वेगाने पूर्ण केला. दुसऱ्या धावेचा प्रयत्न या ठिकाणी केलाय आणि पाहता पाहता दुसरी धाव देखील या ठिकाणी कंप्लीट केली आहे. आणि निश्चितच या ठिकाणी आपण पाहिला तर 2 धावा येत आहेत. 2 टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती म्हणजेच 23 आकड्यावरती. 4 बॉल शिल्लक आहेत आणि जिंकण्यासाठी 11 धावांची आवश्यकता. 4 बॉल 11. पार्थ लाखात यांच्याकडे निश्चितच पारितोषिक आहे. हेमंतसाठी देखील हा मॅच जिंकून दिला तर काहीतरी दिलं जाईल. यावेळेस फटका चांगला आहे. ऑन साइडला एक धाव पुन्हा एकदा वेगाने पूर्ण केले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न या ठिकाणी घेतला गेलाय आणि पाहता पाहता दुसरी धाव देखील या ठिकाणी पूर्ण होताना आपण पाहतोय. आता मात्र 3 चेंडू आणि जिंकण्यासाठी 9 धावांची आवश्यकता. तीन चेंडू 9 धावा. एक मोठा विकेट येणं खूप गरजेचं आहे. आणि यावेळेस आपण पाहतोय पुन्हा एकदा मिस टाइम फटका पाहायला मिळतो. चेंडू येतो मिड विकेटला. एक धाव वेगाने पूर्ण केले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न घातक होऊ शकतोय आणि या ठिकाणी आपण पाहिलं तर पुन्हा एकदा 2 धावा या ठिकाणी पूर्ण होत आहेत. आता मात्र 2 चेंडू शिल्लक आहेत आणि 2 मध्ये जिंकण्यासाठी 7 धावांची आवश्यकता आहे. तुफान आपली यारी जगात हाय लय भारी, इमोशन्स ने भरलेली काळजाला भिडणारी यारी. हे लढायचं नाही आता भिडायचं नाही, आडवाला त्याला सोडायचं नाही. आम्ही सोबत हाय आमची पावर हाय, दणका तुम्हाला सोसायचा नाही. आपली यारी लय भन्नाट हाय, आपली यारी लय गुंगाट हाय, आपली यारी लय भन्नाट हाय, आपली यारी लय गुंगाट हाय. धन्यवाद डीजे. हा चेंडू खूप महत्वाचा आहे. 2 बॉल आणि 7 धावांची आवश्यकता आहे मॅच जिंकण्याकरता. सह्याद्री स्पोर्ट बापाने टीमला या स्पर्धेतील यजमान संघ आहे आणि यावेळेस थोडासा अडचणीमध्ये जरूर सापडला. या ठिकाणी 2 चेंडू 7 धावा. यावेळेस मिस टाइम फटका पाहायला मिळतोय. 1 धाव तर या ठिकाणी वेगाने पूर्ण केले आणि चेंडू जाईल डिक्लेरेशन झोन मध्ये. मिळतील 2. आता मात्र 1 बॉल 5 ची गरज. पार्थ आमच्या सोबत आहेत. पार्थ, कोण जिंकेल हा सामना? सह्याद्री स्पोर्ट बाफाने. क्या बात आहे. अजून पार्थला देखील विश्वास आहे की हा सामना सह्याद्री स्पोर्ट बाफाने जिंकेल. मात्र आता 1 चेंडू शिल्लक आहे आणि जिंकण्यासाठी 5 धावांची आवश्यकता. बघूया काय घडेल काय बिघडेल. धगधग मात्र हृदयाचे ठोके मात्र या ठिकाणी वाढलेत पाठी राख्यांचे देखील. उलटा डिलिव्हरी चेंडू. ओ हो हो हो. यावेळेस चेंडू गेलाय सीमा रेषा पार आणि आलाय हा मोक्याच्या क्षणी षटकार. कदाचित क्षेत्ररक्षकाने जर हात मध्ये घातला नसता तर चेंडू सीमारेषेच्या आतमध्ये पडून 1 बाउन्स न बाहेर गेला असता. परंतु काय नशीब असतील सह्याद्री स्पोर्ट बाफाने टीमचे. यस, पार्थने या ठिकाणी निश्चितच चांगली अनाउन्समेंट केली. सामना सह्याद्री स्पोर्ट बाफाने संघ जिंकणार आणि या ठिकाणी जिंकलाय. क्या बात है. कॉंग्रॅच्युलेशन सह्याद्री स्पोर्ट बाफाने अँड हार्दिक A1 सारजा. अतिशय जबरदस्त मॅच या ठिकाणी पाहायला मिळाला. सह्याद्री स्पोर्ट बाफाने आणि त्यांच्या समवेत आपण पाहिला A1 सारजा टीम. आम्हा फिकीर कशाची नाही, प्रवास
चल. चला आपण टॉस करूया. मॅन ऑफ द मॅच चा पुरस्कार जातोय हेमंत लाखात यांना आणि टॉस सुद्धा आपण करूया. काकांना विनंती करतोय काका या आपल्या शुभस्ते